हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, TYB कॉम ॲडव्हान्स अकाउंटिंग या सब्जेक्टमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात मोठा समजला जाणारा जो बँकिंग कंपनी फायनल अकाउंट आहे, हा प्रश्न कसा सोडवायचा, बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप सारे कन्फ्युजन आहेत. मित्रांनो, हा प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे आणि फक्त त्यामध्ये आपल्याला वर्किंग जास्त बनवायचं आहे. तसं पाहिलं तर सर्वात सोपं फायनल अकाउंट आहे. मी तुम्हाला एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जो एप्रिल 2019चा परीक्षेला आलेला प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी TYB कॉम या प्रश्नपत्रिकेतला जो प्रश्न आहे तो मी तुम्हाला सोडवून दाखवतो. तुम्हाला अशा पद्धतीचे आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, ज्यामध्ये तुम्हाला थिअरी लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, MCQ व्हिडिओज आणि स्मार्ट टिप्स अवेलेबल होते. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. ॲडव्हान्स अकाउंटिंगची 2013 पॅटर्नची क्वेश्चन पेपर आहे, रेग्युलरची. यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेत क्वेश्चन नंबर 2 आहे. हा प्रश्न इथे मी ॲज इट इज टाकलेला आहे आणि आपल्याला सोडवण्यासाठी मी पुन्हा त्याला थोडंसं एडिट करून, म्हणजे प्रॉब्लेम तोच आहे, फक्त टाईप करून घेतलेला आहे. हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. मित्रांनो, या प्रॉब्लेमचे इथे खाली आन्सर्स दिसतात, कारण हा प्रॉब्लेम ऑक्टोबर 2015ला सुद्धा सेम ॲज इट इज होता. तुम्ही पाहिजे असेल तर नेटवरून, आपल्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरून तुम्ही प्रश्नपत्रिका चेक करू शकता. ऑक्टोबर 2015 आणि एप्रिल 2019 सेम प्रॉब्लेम आहे, फक्त बँकेचं नाव बदललेलं आहे, बाकी सर्व आकडे तेच आहे. हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा? हे फायनल अकाउंट, इथे ट्रायल बॅलन्स, त्यानंतर खाली ॲडजस्टमेंट्स. मित्रांनो, आपण अगोदर जे फायनल अकाउंट सोडवायचो तशा पद्धतीने न करता आता व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये, म्हणजे तुम्हाला फॉर्म A बनवायचा आहे बॅलन्स शीटचा, ज्यामध्ये 1 ते 5 लायबिलिटी असतील आणि 6 पासून 11 पर्यंत ॲसेट्स असतील. त्यानंतर 12 नंबरला कॉन्टिन्युअर फॉर्म B आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ज्यामध्ये इन्कम 13 आणि 14 नंबरचं शेड्यूल असतं आणि एक्सपेन्सेस असतात 15, 16 आणि वर्किंग. ठीक आहे. त्यानंतर जो आलेला प्रॉफिट आहे त्यामध्ये मागच्या वर्षाचा प्रॉफिट म्हणजे ओपनिंग बॅलन्स ऍड करून जो टोटल प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटचं आपण काय काय केलं त्याचा इथे हिशोब द्यावा लागतो, त्याला अप्रोप्रिएशन म्हणतो आपण. हे जे शेड्यूल आहेत 1 ते 5, 6 ते 11, हे मी लायबिलिटीचे 5 शेड्यूल इथे 1 पासून तर 5 पर्यंत सर्व लायबिलिटीज आहेत. त्यानंतर 6 पासून तर 11 पर्यंत सर्व ॲसेट्स आहेत आणि इन्कम 13, 14 आणि 15, 16 एक्सपेन्सेस अशा पद्धतीने मी शेड्यूल केलेले आहेत. ठीक आहे. आपण प्रॉब्लेम मध्ये पाहणार सर्वात अगोदर कोणता घटक कोणत्या शेड्यूल मध्ये जातो. ठीक आहे मित्रांनो, सोपे आयडिया सांगतो. जेवढे डेबिटला रक्कम असतील, ज्या अमाऊंट डेबिटला आहे, डेबिट बॅलन्स एकतर ॲसेटचा असतो किंवा एक्सपेन्सचा असतो. म्हणजे जी अमाऊंट तुमची डेबिटला दिसते डेफिनेट ती ॲसेट किंवा एक्सपेन्स असेल. ॲसेट असेल म्हणजे 6 ते 11 या शेड्यूल मध्ये येणार आणि एक्सपेन्स असेल तर 15, 16 या शेड्यूल मध्ये येणार. ज्या अमाऊंट क्रेडिट साइडला दिसतात डेफिनेट लायबिलिटी किंवा इन्कम आहे. जर लायबिलिटी असेल तर 1 ते 5 या शेड्यूल मध्ये येईल आणि जर इन्कम असेल तर 13 आणि 14 या नंबरच्या शेड्यूल मध्ये कुठेही येऊ शकतो. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो.
all the debit balances, either our assets or expenses, it should be recorded in schedule number 6 to 11 or 15, 16. Okay, all the liability item, those item which shows credit balances in the given trial balance. Okay, it should be either our liabilities or income, and that's why it will be recorded in schedule number 1 to 5 or 13, 14. ओके, बघूया आपण याला नंबर देऊया. बघा, प्रिमाइसेस आहे लेस डिप्रिसिएशन, म्हणजे ही आपली ऍसेट आहे. मग फिक्स ऍसेटचं शेड्यूल किती नंबर आहे? 10 नंबर. मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस, कॅश इन हँड, कॅश विथ अदर बँक अँड मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस हे 7 नंबरच्या शेड्यूल मध्ये जातं. फर्निचर पुन्हा 10 नंबर फिक्स ऍसेट मध्ये जाणार. डिप्रिसिएशन ऑन बँक ऍसेट म्हणजे 16 नंबर आपल्या ऑपरेटिंग एक्सपेन्स मध्ये येणार. नॉन बँकिंग ऍसेट म्हणजे अदर ऍसेट आहेत 11 नंबरला. कॅश इन हँड, तुमचे शेड्यूल तुमचे पार्ट झालेले असतील, जो फॉर्मॅट मध्ये आपल्याला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस लिहायचं आहे, त्याच क्रमाने हे माहिती पाहिजे. जर तुमचं हे पार्ट नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये हा फॉर्मॅट कसा पार्ट करायचा त्याची लिंक सापडेल, त्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की पहा. ठीक आहे. कॅश इन हँड म्हणजे ऍसेट आहे 6 नंबरचा शेड्यूल. कॅश विथ बँक म्हणजे अदर बँक हे सुद्धा ऍसेट आहे 7 नंबर. इन्व्हेस्टमेंट ऍसेट आहे 8 नंबर. लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट म्हणजे आपले डेटर्स म्हणजे 9 नंबर. ओके. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अँड बॉरोविंग, मित्रांनो रक्कम डेबिट साईडला आहे, म्हणजे हे इंटरेस्ट तुमचं खर्चाचं आहे का फायद्याचं आहे? येस, खर्चाचं आहे. आणि खर्च आपण कुठे लिहितो? 15 किंवा 16, तर हे 15 नंबरला जाईल. ऑडिट फी आपला एक्सपेन्स आहे म्हणजे 16 नंबरला येईल. सॅलरी अलाउन्सेस 16 नंबरला येईल. डायरेक्टर फीज हे सुद्धा 16 नंबरला एक्सपेन्स. पोस्टेज सुद्धा 16 नंबर. प्रिंटिंग अँड स्टेशनरी सुद्धा 16 नंबर. अदर एक्सपेन्सेस सुद्धा 16 नंबर. सर्व ऑपरेटिंग एक्सपेन्स आहेत. इंटरेस्ट अँड डिस्काउंट रक्कम क्रेडिट साईडला आहे, म्हणजे इट इज आवर इन्कम. हा आपला इन्कम आहे पा. इन्कम कुठे येतो? 13 नंबरला. शेअर कॅपिटल 1 नंबरला येणार. हे ऑथोराइज इश्यूड सगळं एकत्र. स्टॅट्युटरी रिझर्व्ह 2 नंबरला येईल. डिपॉझिट, मित्रांनो डिपॉझिट आपली लायबिलिटी आहे. आपण बँक आहोत आणि बँक आहोत म्हणजे लोकांनी आपल्याकडे डिपॉझिट ठेवलेला आहे, ती आपली लायबिलिटी आहे. प्रोव्हिडंट फंड आपली अदर लायबिलिटी आहे म्हणजे 5 नंबर. बॉरोविंग फ्रॉम देना बँक अदर बॉरोविंग 4 नंबरला येतं. अनक्लेम डिव्हिडंड पुन्हा लायबिलिटी आहे 5 नंबर. कमिशन अँड एक्सचेंज इन्कम आहे. इन्कम 13 नंबरचा. इंटरेस्ट आहे 14 नंबर अदर इन्कम. प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग ऍसेट हाही अदर इन्कम आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आपल्याला फॉर्मॅट मध्ये लिहायचा आहे. फॉर्मॅट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. चला सुरू करूया आपण. हा प्रॉफिट अँड लॉस 1,12,300 जो आहे तो मला फॉर्मॅट मध्ये लिहायचा आहे. फॉर्मॅट जो आहे इथे ओपनिंग बॅलन्सेस मध्ये 1,12,300 रुपये मला लिहायचे. ओपनिंग बॅलन्स पी अँड एल अकाउंट. ओके. त्यानंतर पहिली ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड ₹10,000 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. मित्रांनो बॅड अँड डाऊटफुल डेट्स म्हणजे आपले बॅड डेट्स डेटर मधून वजा करतो. डेटर म्हणजे काय? हे लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट दिसतंय तुम्हाला 12,65,000. हे लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट म्हणजे आपल्याला 9 नंबर मध्ये टाकायचे आणि त्यामधून हे 10,000 रुपये लेस करायचे. 9 नंबर म्हणजे आपली ऍसेट आहे. ऍसेट मध्ये मी ते 12,65,000 लिहितो. पहिल्यांदा त्याला नाव देतो लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट. लोन कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट 12,65,000. त्यामधून मला लेस करायचंय. लेस काय? बॅड डेट्स किती रुपये? 10,000 रुपये. याची किती अमाऊंट राहील? 12,65,000 मधून 10,000 गेले 12,55,000. ओके, ठीक आहे. या 10,000चा सेकंड इफेक्ट मला कुठे द्यायचा आहे? आपण अगोदर 12वीला असताना हे 10,000 रुपये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला म्हणजे आपल्या एक्सपेन्स मध्ये लिहायचो. तर 13 आणि 14 तर इन्कम आहे,
15 आणि 16 एक्सपेन्स आहे, परंतु आपण या प्रोव्हिजन मध्ये लिहिणार बॅड डेट्स किती रुपये 10,000 रुपीज. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट पहा, बिल फॉर कलेक्शन अमाउंटेड रुपीज 1,05,000. मित्रांनो ही ऍडजस्टमेंट लक्षात ठेवा. बिल फॉर कलेक्शन हे 12 नंबरच्या शेड्यूल मध्ये टाकतो आपण, परंतु त्याचा दुसरा कोणताही इफेक्ट देत नाही आपण. बिल फॉर कलेक्शन, बिल फॉर कलेक्शन किती अमाऊंट होती त्याची बिल फॉर कलेक्शनची 1,05,000 रुपये, 1,05,000. ओके. त्यानंतर दुसरा इफेक्ट नाही त्याचा. ऍक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर 52,000 तेच आहे पुन्हा. ऍक्सेप्टन्सेसचा एंडोर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन 52,000 सेम इफेक्ट जाणार त्याचा पुन्हा तिथेच. ऍक्सेप्टन्सेस किती आहे ते 52,000. याला बेरीज नाही केली तरी चालेल, तेच विचारात घ्यायची नसते. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड रुपीज 1,500 फॉर रिबेट ऑन बिल डिस्काउंट. रिबेट ऑन बिल डिस्काउंट ही ऍडजस्टमेंट बरीच कन्फ्युजन करते मित्रांनो. आपण बँक आहोत आणि आपण व्यापाऱ्यांचे जे बिल डिस्काउंट केलेले आहे त्यावरच हे रिबेट आहे. म्हणजे या रिबेटमुळं आपला झालेला फायदा कमी होणार आहे. झालेला फायदा म्हणजे आपलं व्याज, मिळालेलं व्याज पहा, मिळालेलं व्याज 13 नंबरला होतं 3,67,500. हे 3,67,500 मला इन्कमला लिहायचे पहिल्यांदा. 3,67,500 त्याला नाव देतो मी इंटरेस्ट अँड डिस्काउंट. त्यामधून लेस करायचंय रिबेट किती आहे 1,500 वजा बाकी किती येईल त्याची 3,67,500 वजा 1,500 3,66,000. या 1,500 चा दुसरा इफेक्ट कुठे, हे 1,500 आपला इन्कम कमी झाला. हे 1,500 is might be our liability and that's why it is recorded at the liability side. It is recorded at the liability side in the other liabilities. Rebate on bill discounted, rebate on bill किती रुपये 1,500. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट पहा काय आहे, प्रोव्हाइड रुपीज 10,500 फॉर टॅक्सेशन. पुन्हा प्रोव्हिजन आहे. प्रोव्हिजन आहे म्हणजे आपण प्रोव्हिजन मध्ये टाकणार आणि हे पैसे लायबिलिटी म्हणून दाखवणार. प्रोव्हिजन आहे म्हणजे आपण प्रोव्हिजन मध्ये या डब्ल्यू मध्ये म्हणजे प्रोव्हिजनचं जे नोट आहे यामध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्स किती अमाऊंट आहे त्याची 10,500. हे वरचे 10,000 सुद्धा मी बाहेर घेतो. ओके. आणि हे 10,500 रुपये आपण प्रोव्हिजन केली. हे आपल्याला प्रोव्हिजन आहे म्हणजे भविष्यामध्ये हे पैसे द्यावे लागणार आहेत, म्हणजे ती लायबिलिटी आहे. आणि लायबिलिटी म्हणून आपण कुठे लिहितो ती प्रोव्हिजन फॉर टॅक्स किती रुपये 10,500. ओके. त्यानंतर पोस्टेज स्टॅम्प रुपीज 160 अँड स्टेशनरी रुपीज 700 वॉज इन हँड. ओके मित्रांनो, इथे स्टेशनरी साठी आपण खर्च किती केलेला आहे पहा. स्टेशनरी साठी 3,700 रुपये खर्च केलेला आहे आणि पोस्टेज साठी 1,350. या 1,350 हा आपला खर्च आहे, पण त्यापैकी 160 रुपयाची स्टॅम्प शिल्लक आहेत. कसं लिहितो पहा मी. पहिल्यांदा हे पोस्टेज 1,350 मी लिहिणार माझ्या एक्सपेन्सेस मध्ये. एक्सपेन्सेस मध्ये म्हणजे 16 नंबर मध्ये पोस्टेजची अमाऊंट होती 1,350. त्यामधून 160 रुपये मी वापरलेच नाही म्हणजे मला लिहावं लागेल तिथं स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प, स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प. म्हणजे मी वापरले किती फक्त 1,350 पैकी 160 तसेच आहे म्हणजे 1,190 रुपये. मग हे जे 160 रुपये दिसतात तुम्हाला हे तिकीट आपण वापरलेच नाही म्हणजे आपली ऍसेट आहे. आणि ऍसेट असल्यामुळे मी कुठे टाकणार ती
ऑदर ऍसेट मध्ये स्टॉक ऑफ पोस्टेज, स्टॉक ऑफ पोस्टेज किती अमाऊंट 160. ओके, सेम ऍडजस्टमेंट आहे पुढे पुन्हा पहा, स्टॉक ऑफ पोस्टेज झाल्यानंतर पुन्हा हे 700 आहे स्टेशनरीचे. पुन्हा स्टेशनरी पहा किती आहे स्टेशनरी, स्टेशनरीची अमाऊंट आहे ती 3700. ओके, पहिल्यांदा मी स्टेशनरी लिहितो, इथे लिहिली स्टेशनरी 3700, त्यामधून 700 रुपयाचे काय पुन्हा लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी, म्हणजे बाहेर राहिले फक्त 3000 रुपये. ओके, मग हे 700 रुपये सुद्धा माझी ऍसेट झाली, म्हणजे मला लिहावं लागेल ऑदर ऍसेटला, ऑदर ऍसेटला स्टॉक ऑफ स्टेशनरी. किती रुपये 700. ओके, सिंपल आहे पहा मित्रांनो. प्रॉब्लेम संपला, ऍडजस्टमेंट संपलेल्या आहेत. आता इथे सांगितलं प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस. ओके, आपल्याला माहिती आहे काय सांगितलं. आता राहिलेले आयटम आपल्याला फक्त इफेक्ट द्यायचा आहे. प्रिमायसेस लेस डिप्रिसिएशन 1,85,000 म्हणजे आपले ऍसेट आहेत. 10 नंबरला लिहिणार मी प्रिमायसेस लेस डिप्रिसिएशन, प्रिमायसेस लेस डिप्रिसिएशन, त्याची अमाऊंट आहे 1,85,000. ओके, त्यानंतर मनी ऍट कॉल शॉर्ट नोटीस 2,15,000 ही सुद्धा ऍसेट आहे. मनी ऍट कॉल शॉर्ट नोटीस, इथे मनी ऍट कॉल शॉर्ट नोटीस 2,15,000 घ्यायचेत मला. इथे लिहितो मी मनी ऍट कॉल, मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस यावरती शॉर्ट नोट नेहमी येते. याचा नेमका काय अर्थ आहे हे समजून घ्या. फर्निचर लेस डिप्रिसिएशन 30,000 पुन्हा ऍसेट, फर्निचर लेस डिप्रिसिएशन, फर्निचर लेस डिप्रिसिएशन त्याची अमाऊंट आहे 30,000 रुपये. ठीक आहे, त्यानंतर डिप्रिसिएशन ऑन बँक ऍसेट आपला एक्सपेन्स आहे, म्हणजे 16 नंबरला जाईल. डिप्रिसिएशन ऑन बँक ऍसेट 16 नंबर एक्सपेन्स मध्ये. डिप्रिसिएशन ऑन बँक ऍसेट अमाऊंट आहे 11,000 रुपीज. ओके, राईट आहे का पहा एकदा 11,000. येस. नॉन बँकिंग ऍसेट, नॉन बँकिंग ऍसेट 20,000 म्हणजे ऍसेट आहे पण नॉन बँकिंग म्हणजे अदर ऍसेट आहेत या 20,000 रुपये. नॉन बँकिंग ऍसेट मी अदर ऍसेट आपल्या 11 नंबरला नॉन बँकिंग ऍसेट. ओके, NB ऍसेट किती आहे त्याची अमाऊंट 20,000 रुपीज. क्लिअर आहे. त्यानंतर कॅश इन हँड 3 लाख आणि कॅश ॲट बँक 2,50,000. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोन्ही ऍसेट आहे पहा. कॅश इन हँड, कॅश इन हँड येतं 3 लाख रुपये. त्याला आपण कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक त्याची अमाऊंट आहे 2,50,000 रुपये. ओके, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट 3,50,000 रुपये ऍसेट आहे. पुन्हा इन्व्हेस्टमेंट 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 3,50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट. ओके, नेक्स्ट लोन कॅश झालं. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अँड बॉरोविंग, बॉरोविंग म्हणजे डेबिटला व्याज आहे म्हणजे तोट्याचा आहे. तोट्याचं व्याज म्हणजे खर्चामध्ये लिहिणार आपण 15 नंबरला 2 लाख रुपये इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अँड बॉरोविंग खर्चामध्ये जाईल. एक्सपेन्स मध्ये इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अँड बॉरोविंग त्याची अमाऊंट आहे 2 लाख रुपये. ओके, नेक्स्ट काय आहे पहा इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अँड बॉरोविंग. ऑडिट फी 4,500 रुपये म्हणजे हा आपला खर्च आहे.
आपण 16 नंबरला लिहिणार आणि स्टाफ सॅलरी 40,500, 4,500 आणि 40,500 दोन्हीही मी एक्सपेन्स मध्ये लिहितो. ऑडिट फीज त्याची अमाऊंट आहे 4,500 आणि स्टाफ सॅलरी आहे 40,500. ते मी लिहितो स्टाफ सॅलरी. ओके. त्यानंतर नेक्स्ट लोन कॅश झालं, बोरोविंग झालं, ऑडिट फी, डायरेक्टर फी 4,000 आणि पोस्टेजचे झालेत, प्रिंटिंग झालं, ऑदर एक्सपेन्स 2450, 2,450. डायरेक्टर फी आणि ऑदर एक्सपेन्सेस 4,000 आणि 2,450. ओके. इथे पहिल्यांदा लिहितो मी डायरेक्टर्स फीज त्याची अमाऊंट आहे 4,000 रुपये आणि दुसरी अमाऊंट आहे 2,450. त्याचं नाव काय होतं, ऑदर एक्सपेन्सेस. ठीक आहे, ऑदर एक्सपेन्सेस पहा जरा, ऑदर एक्सपेन्सेस. ओके. इंटरेस्ट अँड डिस्काउंट आपण लिहिलेलं आहे. शेअर कॅपिटल कसं लिहायचं, 7,500 शेअर्स आहे 100 रुपयाचे. 1 नंबरच्या शेड्यूल मध्ये जाणार आपण. 1 नंबरच्या शेड्यूल मध्ये इथं लिहूया पहिल्यांदा ऑथराइज शेअर कॅपिटल. $7,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100. याचा अर्थ याची अमाऊंट झाली 7,50,000 रुपये. जे 7,50,000 आपण हिशोबात घेणार नाही. ऑथराइज नंतर आपण लिहित असतो इश्यूड अँड सबस्क्राईब शेअर कॅपिटल. याला सेपरेट लिहिलं तरी चालतं. इथे किती आहे प्रश्नामध्ये पाहावं लागेल. 6,000 आहे. इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल 6 लाख. ओके, म्हणजे दोन्ही सेम येतील. कोणते, इश्यूड आणि कॉल्ड अप. इथे 6,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 म्हणजे याचे 6 लाख रुपये येतील. ठीक आहे, त्याला लॉक केलं. आणि आता आपण लिहिणार कॉल्ड अप शेअर कॅपिटल. कॉल्ड अप शेअर कॅपिटल. मित्रांनो, कॉल्ड अप शेअर कॅपिटल हे सुद्धा 6,000च आहे. 6,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100. इथे रक्कम 6 लाख रुपये आपण इनरला लिहितोय आणि त्यामधून लेस करायचं असं काय, कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्स किती दिलेले आहे पहा आपल्या प्रश्नामध्ये. मला वाटतं कॉल्स इन एरियर्स नाहीत. डेबिट आयटम तर संपले, डेबिटलाच असायला पाहिजे कॉल्स इन एरियर्स. आतापर्यंत दिसलं नाही, म्हणजे कॉल्स इन एरियर्स नाहीत. कॉल्स इन एरियर्स काय करणार तुम्ही, इथे नील लिहिलं म्हणजे याची अमाऊंट बाहेर आली 6 लाख रुपये. आणि अशा पद्धतीने हे जे शेड्यूल आहे 1 नंबरचं, याची बेरीज फक्त 6 लाख येईल. हे वरचे दोन 7.5 लाख आणि 6 लाख हिशोबात घेत नाही आपण. ओके. त्यानंतर स्टॅट्युटरी रिझर्व 1,20,000 2 नंबरच्या शेड्यूल मध्ये लिहायचं आहे. स्टॅट्युटरी रिझर्व ते आहे ते स्टॅट्युटरी रिझर्वची अमाऊंट 1,20,000. ओके, 1,20,000. त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं असतं काय, 20% ऑफ काय, CYP मीन्स करंट इयर प्रॉफिट. ओके, मग हे किती अजून आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे डिपॉझिट 12,50,000 3 नंबरच्या शेड्यूल मध्ये जातील. डिपॉझिट 12,50,000. डिपॉझिट $12,50,000. ओके. त्यानंतर
प्रोव्हिडंट फंड 1,35,000 ही आपली अदर लायबिलिटी 5 नंबरला जाईल. प्रोव्हिडंट फंड 1,35,000. प्रोव्हिडंट फंड 1,35,000. 1,35,000. प्रोव्हिडंट फंड ओके. त्यानंतर बघा प्रॉब्लेम संपला आता जवळपास. बॉरोविंग फ्रॉम देना बँक 2,55,000 बॉरोविंग आहे म्हणजे आपली लायबिलिटी आहे. बॉरोविंग फ्रॉम देना बँक किती होते ते 4 लाख आय थिंक नाही 2,55,000 रुपये. 2,55,000 रुपये. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय आहे अनक्लेम डिव्हिडंड. अनक्लेम डिव्हिडंड म्हणजे रेंट सॉरी डिव्हिडंड ड्यू बट नॉट पेड. ओके. अदर लायबिलिटी आहे 5 नंबरला जाईल. 5 नंबरला मी लिहितो अनक्लेम डिव्हिडंड 4,000 रुपये. अनक्लेम डिव्हिडंड अमाऊंट 4,000. ओके. त्यानंतर पुढे नेक्स्ट काय आहे पहा कमिशन अँड एक्सचेंज 37,500 इन्कम आहे. इन्कम आहे म्हणजे तो अदर इन्कम येईल. अदर इन्कमला मला 37,500 लिहायचं. कमिशन अँड एक्सचेंजचे कमिशन अँड एक्सचेंज अदर इन्कम कमिशन अँड एक्सचेंज किती आहे 37,500. ओके. त्यानंतर पहा तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून मी स्लो सांगतो आहे. प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग यासाठी 1,200 हा सुद्धा इन्कम आहे आपला. प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग ॲसेट्स इथे आहे 1,200 रुपये. ओके. त्यानंतर शबास प्रॉफिट अँड लॉस आपण लिहिलेला आहे. मित्रांनो प्रॉब्लेम संपलेला आहे ट्रान्सफर. पण थोडा वेळ लागतोय परंतु तुम्हाला समजावं व्यवस्थित म्हणून मी हळूहळू सांगतो आहे. ओके. आता काय करायचं आता आपल्याला क्लोज करायचे. पहिल्यांदा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर कडे जाऊया. या ठिकाणी याची बेरीज दिसते तुम्हाला 3,66,000 बरोबर. एक्सपेन्सची बेरीज किती येते पहा सॉरी अदर इन्कमची बेरीज किती येते पहा 37,500 अधिक 1,200 म्हणजे बेरीज झाली 38,200. ठीक आहे. एक्सपेन्सेसची बेरीज पहा. एक्सपेन्स मध्ये इथे तुम्हाला 2 लाख रुपये दिसतील फक्त. नंतर इथली बेरीज किती येते पहा इज इक्वल टू 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 किती आले 66,640. आणि प्रोव्हिजनची बेरीज किती 10 अधिक 10 500 म्हणजे 20,500. ओके. हे 13 नंबरची बेरीज आली 3,66,000 आणि 38,700. 3,66,000 आणि 38,700. 3,66,000 आणि 38,700. सर काय केलं तुम्ही त्या शेड्यूलची टोटल मी इकडे फॉर्मॅट मध्ये मांडली. आता मग माझा टोटल इन्कम किती दिसतोय पहा 3,66,000 अधिक 38,700 म्हणजे 4,04,700. ओके. आता मी 15 नंबर 16 नंबर आणि डब्ल्यू त्याची बेरीज करतो. 15ला 2 लाख आहे 66,640 आहे आणि 20,500 आहे. 2,66,640 2,66,640 आणि 20,500. ओके. एकदा चेक करूया आपण 66,640 20,500. मित्रांनो या फॉर्मॅट मध्ये किंमत टाकली तर मला टोटल एक्सपेन्स किती दिसतोय पहा 2 लाख अधिक 66,640 अधिक 20,500 2,87,140. हे पहा तुम्हाला इथे टोटल इन्कम दिसतोय इथे टोटल एक्सपेन्स दिसतोय. मग यांचा दोघांचा डिफरन्स म्हणजे आपला प्रॉफिट ना. मग टोटल इन्कम 4,04,700 वजा 2,87,140 म्हणजे 1,17,560. बघूया आपण आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला प्रॉफिट किती दिलेला आहे पहा. नेट प्रॉफिट इथे 1,17,560. ओके. हा झाला आपला प्रॉफिट. कुठे गेला प्रॉफिट हा फॉर्मॅट मध्ये. आता या प्रॉफिट पैकी आपल्याला स्टॅट्युटरी रिझर्वला किती टाकायचे असतात 20%.
कशाचे? करंट इयर प्रॉफिट. हा 1,17,540 गुणिले 20% म्हणजे किती झाला पहा? 23,512. हे 23,512 मला 2 नंबरच्या नोटमध्ये ऍड करावं लागतील. 2 नंबरची नोट म्हणजे रिझर्व्ह अँड सरप्लस, जिथं मी क्वेश्चन मार्क करून ठेवलेला आहे 23,512. मग याची बेरीज पहा किती झाली आता? इज इक्वल टू 1,20,000 अधिक 23,512 म्हणजे 1,43,512. ठीक आहे. त्यानंतर आता इन्कम अँड एक्सपेंडिचरचं काम संपलं. ठीक आहे. फॉर्मॅटमध्ये आपल्याला इथे दुसरीकडे कुठेही काही सांगितलेलं नाही. जनरल रिझर्वला किती टाकले, गव्हर्नमेंट रिझर्वला किती गेले, अदर रिझर्वला, प्रपोज डिव्हिडंडची पण काही नाही. मग मित्रांनो, तुमचा जर टोटल प्रॉफिट होता, टोटल प्रॉफिट पॉवर का, इथे तुमचा या वर्षाचा प्रॉफिट 1,17,500 अधिक मागच्या वर्षीचा 1,12,300 म्हणजे जो टोटल प्रॉफिट आहे 2,29,860. त्यामधून तुम्ही फक्त 23,512 वापरले ना. मग शिल्लक किती राहिले? म्हणजे मी 2,29,860 या टोटल प्रॉफिट मधून 23,512 मायनस करतो, तर किती शिल्लक राहिले? 2,06,348. हे 2,06,348 मला 2 नंबरच्या शेड्यूल मध्ये 206,348 म्हणजे इथे 2,06,348 याला नाव द्यायचं आहे P&L अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. मग आता 1 नंबरच्या शेड्यूलची बेरीज केलेली आहे 6 लाख. 2 नंबर शेड्यूलची बेरीज करूया आपण. 1,43 अधिक 2,6 म्हणजे 3. इथे बेरीज किती येईल? ऍज इट इज जेवढे आहे तेवढे. नंतर बॉरोविंगची बेरीज किती येईल? 2,55 आणि अदर लायबिलिटीची बेरीज किती येईल? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती आले? 1,51,000 2,55,000 म्हणजे मला 5 नंबर आणि 4 नंबरचे 1,51 आणि 2,55 1,51 आणि 2,55 1,51 आणि 2,55 1,51,000 आणि 2,55,000. ठीक आहे. 4 नंबर आणि 5 नंबरचे मी लिहिले. त्यानंतर 1 नंबरला तर 6 लाख आहेत. 2 नंबरला किती आले? रिझर्व्ह अँड सरप्लसला 2,49,860 2,49,860 2,49,860 2,49,860 वरती 6 लाख आहे आपल्याला माहिती आहे. आणि 3 नंबरची बेरीज पहा. 3 नंबर नोटची बेरीज किती आलेली पहा. 3 नंबर 12,50,000. ओके, 12,50,000 12,50,000. ओके. 1 ते 5 शेड्यूलची बेरीज लिहिलेली आहे मी. आता मला 6, 7, 8, 9, 10 यांची बेरीज पाहायची म्हणजे ऍसेट. पहा 6 नंबरची बेरीज किती येते? 3 लाख आणि 2.5 लाख म्हणजे 5,50,000. ठीक आहे. 5,50,000. नंतर 7 नंबरची बेरीज 2,15,000. 5,50 आणि 2,15 5,50 आणि 2,15 5,50 आणि 2,15 खाली 2,15. ओके. 8 नंबरची बेरीज करून पाहूया आपण. 8 नंबरची नोट काय आहे? इन्व्हेस्टमेंट 3,50,000. 9 नंबरची बेरीज किती? 9 नंबरची बेरीज 12,55. 9 नंबर नोटची बेरीज 12,55,000 आलेली आहे. मी ती लिहितो 12,55,000 9 नंबर समोर. 9 नंबर समोर 12,55,000. 8 नंबरची बेरीज किती आली होती? 8 नंबरला 3,50,000. ओके. 8 नंबरला 3,50,000. आता 10 नंबर नोट पहा. 10 नंबरला काय आहे आपलं? 10 नंबरला आहे फिक्स एसेट. फिक्स एसेट किती रे मित्रांनो? 1,85 अधिक 30 म्हणजे किती झाले? 2,15,000. फिक्स एसेट लिहितो मी 2,15,000 रुपयाच्या. 2,15,000. ओके. आणि ऑदर एसेट म्हणजे किती नंबरला? 11 नंबर. त्याची बेरीज किती आहे पहा. इज इक्वल टू
1 प्लस 2 प्लस 3 20,860 आणि इथे कॉन्टिंजंट त्याची काही नाही लिहिली तरी चालेल 1,57,000 20,860 आणि 1,57,000 20,860 20,860 आणि खाली 1,57,000 ओके. आतापर्यंत जे ऍसेट दिसत आहेत मी त्यांची बेरीज करतो 5,50,000 अधिक 2,15,000 अधिक 3,50,000 अधिक 12,55,000 अधिक 2,15,000 अधिक 20,860 बेरीज झाली 26,05,860. आकडा नीट पहा. लायबिलिटी साईडची बेरीज करूया आपण. लायबिलिटी साईडला 6,00,000 अधिक 2,49,807 अधिक 12,50,000 अधिक 2,55,000 अधिक 1,51 25,05,860. मित्रांनो 1,00,000 रुपयाचा कुठेतरी फरक पडला. काय फरक पडला आपण तो शोधूया आता. 1,00,000 रुपयाचा फरक पडला आपण चेक करू. 1 नंबरला 6,00,000 आहेत का? 1 नंबर नोटला 6,00,000 आहे. 2 नंबर नोटला किती आहे? 3,49,860 आहे. मी इथे लिहिले किती? 2,49,860. ओके. म्हणजे इथे किती पाहिजे? 3,49,860 रुपये पाहिजे. ओके. बघा या ठिकाणी प्रॉब्लेम टॅली झाला. दोन्ही साईड 1,00,000चा फरक पडला होता आपला. इथे लायबिलिटीला 3,49 होते, मी इकडे लिहिताना 2,49 लिहिले होते. ठीक आहे. दोन्ही साईड तुम्हाला इथे दिसतील पहा. दोन्ही बाजू टॅली झालेल्या आहेत. मी त्याला फोकस करतोय थोडं लक्षात येईल. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवायचा असतो. थोडा स्पीड घ्या. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. तुम्हाला अशाच पद्धतीचे आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके.